हाय, गुड मॉर्निंग. आज आपण बोलणार आहोत लोकं ही वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळं व्यक्तिमत्व त्यांचं कसं समोर आणतात. त्यांच्या या अशा वागण्याच्या प्रथा अनेक कारणांमुळे ठरतात आणि त्यांचं हे कारण आपण समजून घेणं खूप महत्त्वाचं आणि खूप गरजेचं आहे. लोक समाजाच्या अपेक्षा, स्थानिक संस्कृती आणि आपल्या मनोवृत्तीनुसार भिन्नता दर्शवत असतात. ते म्हणजे कामावर एक, मित्रांमध्ये दुसरा आणि कुटुंबामध्ये तिसरा वागणं हे अत्यंत साहजिक आणि सामान्य आहे. त्यामुळे यामागचं कारण म्हणजे तर आत्मरक्षण, स्वातंत्र्याची भावना आणि सामाजिक स्वीकार. काही जण तर त्यांच्या शक्ती आणि कमजोरीनुसार भूमिका निभावत असतात. सो त्यांचं असं एकंदरीत त्या व्यक्तीचं हे एकत्रितपणे व्यक्तिमत्व व्यक्तीच्या स्थायी स्वरूपावर खूप जास्त प्रभाव टाकत असतं. आणि मुळातच संगत चुकली, की चांगल्या संगतीचा अभाव हा काही वेळा मानसिक ताणही वाढवण्यास मदत करतो. शिवाय त्यामुळे आपल्याला आपलं संतुलन राखता आलं पाहिजे. प्रत्येकाचं आंतरिक विश्वाचं जतन करत, त्यांचं वेगळेपण समजून घेणं, त्यांच्या वेगळेपणाचा स्वीकार करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे दुसऱ्या कोणाला नाही, तर हे फक्त आणि फक्त आपल्यालाच करायचं आहे. कारण आपल्याला आपल्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाची जाणीव ठेवता दुसऱ्यांचंही व्यक्तिमत्त्व काय आहे, हे नीट बघता आलं पाहिजे.